नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो जवळपास प्रत्येक पालकाला, प्रत्येक घराला कुठेतरी आपलासा वाटेल. तो म्हणजे मुलं अभ्यास तर करतात, पण गोष्टी लक्षात का ठेवत नाहीत. त्या विसरण्यामागे नेमकं विज्ञान काय आहे, चला पाहूया. असं होतं का की तुमचं मूल खूप अभ्यास करतं पण दुसऱ्या दिवशी विचारलं की सगळं डोक्यावरून गेलेलं असतं? हो ना. आणि मग साहजिकच आपल्याला काळजी वाटायला लागते. पण थांबा, यामागे नेमकं काय दडलंय हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. एक गोष्ट आपण सगळ्यांनी पहिल्यांदा मनावर बिंबवली पाहिजे. ही मुलांच्या आळशीपणाची समस्या अजिबात नाहीये. आपण पटकन मुलांवरच आळशीपणाचा शिक्का मारतो, पण खरं कारण ते खूप वेगळं आहे. तर मग समस्या कुठे आहे? समस्या आहे आपण मुलांचा मेंदू कसा काम करतो हे समजून घेण्यात कमी पडतोय. एकदा का आपल्याला हे कळलं ना की मेंदू माहिती कशी साठवतो आणि का विसरतो, की मग बघा त्यांना मदत करणं किती सोपं होऊन जाईल. चला तर मग याच विज्ञानाच्या दुनियेत एक छोटासा डोकावूया. अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ की ही मेमरी, ही स्मरणशक्ती काम कशी करते. मुलांच्या शिकणाऱ्या मेंदूच्या आत नक्की चाललंय तरी काय. आपल्या मेंदूत ना एक छोटासा पण खूप महत्वाचा भाग असतो. त्याचं नाव आहे हिप्पोकॅम्पस. याचं काम माहितीये काय? अगदी एखाद्या सिक्युरिटी गार्डसारखं. कोणती नवी माहिती आत घ्यायची आणि कायमस्वरूपी आठवणीत साठवायची हे तोच ठरवतो. आता विचार करा, जर हा गार्डच नीट काम करत नसेल तर माहिती आत जाणारच नाही, नाही का? आणि आता मेंदूची एक सगळ्यात भारी जादू, तिला म्हणतात न्यूरोप्लास्टिसिटी. याचा एकदम सरळ सोपा नियम आहे. जे वापराल ते टिकेल. आपला मेंदू काही दगडासारखा नाहीये, तो सतत बदलत असतो. म्हणजे आपण जी गोष्ट वारंवार करतो तिच्यासाठी मेंदूत एक पक्का रस्ता तयार होतो. हे बघा, हे अगदी सोपं आहे. जेव्हा मुलं कमी सराव करतात तेव्हा मेंदूतला तो रस्ता कच्चा, गवताळ राहतो. पण जितका जास्त सराव तितका तो रस्ता हायवेसारखा पक्का आणि मजबूत बनतो. मग माहिती त्यावरून सुसाट धावते आणि कायम लक्षात राहते. ठीक आहे, तर आता मेंदू कसा काम करतो याची आपल्याला थोडी कल्पना आलीये. याच आधारावर चला पाहूया ती 4 मुख्य वैज्ञानिक कारणं ज्यामुळे मुलं अभ्यास करूनही विसरतात. तर यातलं पहिलं पाहणार आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे झोपेची कमतरता. हो, अपुरी झोप. आपल्याला वाटतं झोप म्हणजे फक्त आराम, पण नाही. स्मरणशक्तीसाठी झोप म्हणजे सगळं काही आहे. हे असं का? कारण दिवसभरात आपण जे काही शिकतो ते मेंदूत पक्क करण्याचं काम, म्हणजे जणू काही फाईल सेव्ह करण्याचं काम रात्री गाढ झोपेतच होतं. यालाच मेमरी कन्सॉलिडेशन म्हणतात. म्हणूनच रात्री अपरात्री जागून केलेला अभ्यास दुसऱ्या दिवशी आठवेल याची शक्यता खूप खूप कमी असते. आता येऊयात दुसऱ्या कारणाकडे. आणि हे कारण आजच्या काळातल्या प्रत्येक घराशी जोडलेलं आहे. ते म्हणजे मोबाईल फोन्समुळे होणारा डोपामाइन ओव्हरलोड. बघा होतं काय, मोबाईलवर गेम्स खेळताना किंवा व्हिडिओ बघताना मेंदूला क्षणात एक आनंदाची लहर मिळते, एक किक मिळते. आणि मग या इन्स्टंट आनंदाच्या तुलनेत बिचाऱ्या अभ्यासाकडे बघितलं की मेंदूला तो प्रचंड कंटाळवाणा वाटतो. याचा परिणाम हळूहळू लक्ष एका जागी टिकवून ठेवण्याची ताकदच कमी होऊन जाते. तिसरं कारण हे मुलांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याशी जोडलेलं आहे. आणि ते आहे तणाव आणि ओरडाओरड. अभ्यासाच्या वेळी जर घरात तणावाचं वातावरण असेल किंवा मुलांवर सतत ओरडलं जात असेल तर ते त्यांच्या स्मरणशक्तीसाठी विषारी ठरू शकतं. याचं कारण असं आहे की जेव्हा मुलं दडपणाखाली किंवा तणावात असतात तेव्हा त्यांच्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचा एक स्ट्रेस हॉर्मोन तयार होतो. आणि हा हॉर्मोन सरळ जाऊन मेंदूच्या त्या हिपोकॅम्पस नावाच्या गेटकीपरवर हल्ला करतो. मग काय, शिकलेलं लक्षात ठेवणं प्रचंड अवघड होऊन बसतं. आणि आता चौथं कारण, जे कदाचित तुम्हाला थोडं अनपेक्षित वाटेल, ते आहे सतत एका जागी बसून अभ्यास करणं. हो, तासनतास एकाच खुर्चीत बसून राहणं हे सुद्धा विसरण्याचं एक मोठं कारण असू शकतं. कारण जेव्हा शरीराची हालचाल थांबते तेव्हा मेंदूच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी लागणारं एक महत्त्वाचं प्रोटीन कमी होतं. याचा थेट परिणाम आठवणींवर होतो. अर्थात याबद्दल आपण पुढच्या भागात अजून सविस्तर बोलणारच आहोत. तर या सगळ्यामागचा खरा संदेश हा आहे की मुलं विसरतात कारण ती कमी हुशार आहेत म्हणून नाही, तर आपण पालक म्हणून, शिक्षक म्हणून त्यांचा मेंदू कसा काम करतो हेच समजून घेत नाहीये. इथे आपण स्मरणशक्ती वाढवण्याचे अगदी सायंटिफिक म्हणजे शास्त्रीय मार्ग शोधणार आहोत. आपल्या मागच्या भागात आपण हेच पाहिलं की मुलं नेमकं का विसरतात, आठवतंय? पण फक्त प्रॉब्लेम समजून घेऊन काय होणार, बरोबर ना? त्यावर उपाय शोधणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मग आज आपण थेट उपायांवरच बोलणार आहोत.
आणि ऐका, हे काही कोणीतरी सांगितले म्हणून करायचे उपाय नाहीत. हे सगळे उपाय थेट न्यूरोसायन्सवर म्हणजे आपल्या मेंदूच्या विज्ञानावर आधारलेले आहेत. चला मग तयार व्हा. आपल्या मेंदूला एक सुपर कॉम्प्युटर बनवण्याच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया विसरण्याच्या समस्येपासून. मग बघूया मेंदूला ट्रेन कसं करायचं, शरीर आणि मेंदूला चालना कशी द्यायची, लक्ष केंद्रित करण्याची कला आणि शिकलेलं कायमचं लक्षात कसं ठेवायचं. आणि हो, सगळ्यात शेवटी एक जबरदस्त 30 दिवसांचं चॅलेंजसुद्धा आहे. चला तर मग आपला पहिला टप्पा सुरू करूया. विसरण्याच्या समस्येवर मात करून एका पॉवरफुल मेमरीकडे जाण्याचा हा एक सायंटिफिक प्रवास आहे. बरं, आता सगळ्यात आधी हे पाहूया की जे टॉपर्स असतात, जे नेहमी पुढे असतात, ते असं काय वेगळं करतात. तर ते वापरतात मेंदूला ट्रेन करण्याच्या 2 खास पॉवरफुल टेक्निक्स. यातली पहिली पद्धत आहे स्पेस्ड रिपिटिशन. म्हणजे काय? तर विचार करा, परीक्षेचा आदल्या रात्री 3-4 तास जागून रट्टा मारणं. हे खूप ओळखीचं वाटतंय, नाही का? पण आपला मेंदू असा कामच करत नाही. त्याला एकाच वेळी माहितीचा भडीमार केलेला आवडत नाही. त्याऐवजी रोज थोडी थोडी रिव्हिजन केली ना, तर ती माहिती मेंदूत कायमची फिट बसते. आणि दुसरी टेक्निक म्हणजे जणू काही जादूची कांडीच आहे. याला म्हणतात ॲक्टिव्ह रिकॉल. यात फक्त डोळ्याखालून घालायचं नाहीये, तर मेंदूला खऱ्या अर्थानं कामाला लावायचंय. कसं? सोपं आहे. अभ्यास झाला की पुस्तक बंद करा आणि मग स्वतःलाच विचारा, अच्छा, मी आता काय वाचलं, मला काय आठवतंय. मेंदूला आठवण्यासाठी थोडं फोर्स करावं लागतं आणि हा जो ताण येतो ना, तोच आपल्या आठवणींचे धागे एकदम पक्के करतो. पण थांबा, फक्त मेंदूला ट्रेनिंग देऊन कसं चालेल? म्हणजे बघा, एका धारदार तलवारीला जशी मजबूत मॅनाची गरज असते ना, अगदी तसंच आपल्या हुशार मेंदूला एका निरोगी शरीराची गरज असते. चला तर पाहूया आपल्या शरीर आणि मेंदूला चालना कशी द्यायची. सुरुवात करूया झोपेपासून. आपल्याला अनेकदा काय वाटतं की झोप म्हणजे वेळ वाया घालवणं, पण हे साफ चुकीचं आहे. खरं तर आपण जेव्हा झोपतो ना, तेव्हा आपल्या मेंदूमधला हिप्पोकॅम्पस नावाचा एक भाग दिवसभरातली सगळी माहिती व्यवस्थित फाईल करून सेव्ह करण्याचं महत्त्वाचं काम करत असतो. म्हणूनच मुलांसाठी 9 ते 11 तासांची शांत झोप म्हणजे त्यांच्या मेमरीचा बॅकअप घेण्यासारखाच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळ. हो, खेळ. रोज फक्त 30 मिनिटं मनसोक्त खेळल्यामुळे मेंदूत BDNF नावाचं एक मिरॅकल प्रोटीन तयार होतं. आता हे प्रोटीन काय करतं? तर ते मेंदूतील कनेक्शन्सना मजबूत बनवतं आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी मेंदूला तयार करतं. म्हणजे खेळणं म्हणजे एक प्रकारे मेंदूला खतपाणी घालण्यासारखंच आहे. आणि तिसरा मुद्दा, योग्य इंधन. अहो, गाडीत चांगलं पेट्रोल टाकल्यावरच ती चांगली चालते ना? आपल्या मेंदूचंही अगदी तसंच आहे. त्यालाही चांगलं फ्यूल लागतं. ओमेगा-3 आणि आयर्नसारखे घटक खूप महत्त्वाचे आहेत. त्यासाठी आहारात बदाम, अक्रोड आणि हिरव्या पालेभाज्या नक्की असायला हव्यात. ठीक आहे, मेंदूला ट्रेनिंग झाली, शरीर आणि मेंदूला इंधनही दिलं. पण आजच्या या जगात जिथे प्रत्येक सेकंदाला आपलं लक्ष विचलित होत असतं, तिथे अभ्यासावर फोकस करणं हेच एक मोठं चॅलेंज आहे. चला तर मग ही लक्ष केंद्रित करण्याची कला पण शिकून घेऊया. तासनतास अभ्यास करून मेंदू थकतो का? मग ही पोमोडोरो नावाची एकदम सोपी ट्रिक वापरून बघा. काय करायचं? फक्त 25 मिनिटं पूर्ण लक्ष देऊन अभ्यास आणि मग 5 मिनिटांचा छोटासा ब्रेक. हे अगदी छोट्या छोट्या स्प्रिंट्स मारण्यासारखं आहे. यामुळे मेंदू थकत नाही आणि जास्त काम करतो. यानंतर अजून एक सोपा उपाय. दिवसातून फक्त 5 मिनिटं, हो, फक्त 5 मिनिटं शांत बसून जोरजोरात श्वास घ्या आणि सोडा. एवढं केल्याने कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन कमी होतो आणि तुमची एकाग्रता अक्षरशः आश्चर्यकारकपणे वाढते. आणि आता आजच्या काळातला आपला सगळ्यात मोठा शत्रू मोबाईल. काही नाही, फक्त अभ्यासाला बसण्याआधी त्याला बंद करून बाजूला ठेवा. आपलं जे लक्ष सतत भटकत असतं ना, त्याला परत जागेवर आणण्यासाठी हा एक साधा पण जबरदस्त प्रभावी उपाय आहे. बरं, आत्तापर्यंत आपण माहिती मेंदूत टाकायची कशी हे पाहिलं. पण आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग. ती माहिती तिथे कायमची लॉक कशी करायची? चला, यासाठी काही ॲडव्हान्स पद्धती पाहूया. यातला सगळ्यात पॉवरफुल उपाय कोणता असेल याचा काही अंदाज आहे? तो इतका सोपा आहे की कदाचित विश्वास बसणार नाही. तो उपाय आहे आपण जे काही शिकलो आहोत ते दुसऱ्या कोणाला तरी समजावून सांगणं. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला शिकवतो तेव्हा आपल्याला ती किती टक्के लक्षात राहते माहितीये? तब्बल 90%. हो, 90%. अविश्वसनीय वाटतंय ना, पण हे खरं आहे. आणि शेवटची एक पद्धत म्हणजे व्हिज्युअल लर्निंग. बघा, आपला मेंदू नुसत्या शब्दांपेक्षा चित्र, रंग आणि आकार जास्त चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतो.
त्यामुळे कोणतीही अवघड माहिती लक्षात ठेवायची असेल तर त्यासाठी माइंड मॅप्स वापरणं हा एक उत्तम मार्ग आहे. तर मग आपण आत्तापर्यंत भरपूर सायंटिफिक पद्धती पाहिल्या, पण फक्त ऐकून काय उपयोग? ज्ञान तेव्हाच कामाला येतं जेव्हा ते आपण वापरतो. म्हणूनच आता वेळ आली आहे तुमच्यासाठी एका 30 दिवसांच्या चॅलेंजची. एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवली पाहिजे. मुलांवर ओरडून, त्यांच्यावर दबाव टाकून त्यांची स्मरणशक्ती कधीच वाढत नाही. ती वाढते योग्य सायन्स वापरून आणि त्यांना समजून घेऊन. तर मग पुढचे 30 दिवस फक्त एक प्रयोग म्हणून करून बघा. फक्त 3 सोप्या गोष्टी. 1. मुलांना पुरेशी झोप घेऊ द्या. 2. त्यांना रोज खेळायला पाठवा. आणि 3. अभ्यासासाठी स्पेस्ड रेपिटेशन ही पद्धत वापरा. बघा, बदल नक्की दिसेल. चला तर मग या सगळ्या पॉवरफुल उपायांपैकी आज तुम्ही सुरुवात कोणत्या एका उपायाने करणार आहात? कारण लक्षात ठेवा, योग्य दिशेने टाकलेलं एक लहानसं पाऊलसुद्धा खूप मोठ्या यशाची सुरुवात ठरू शकतं. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.